तुम्हाला व्हायचंय. पहिला मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला. नवीन येताना तुम्हाला 2 षटकानंतर जुना चेंडू मिळेल, तुम्ही जुने चेंडू ठेवणे देखील तेवढेच गरजेचं राहणार आहे. रिव्ह्यू नसणार बघा पंचांना. आपण आता पंचांचा निर्णय तुम्हाला अंतिम निर्णय मानावा लागणार आहे. काहीच रिव्ह्यू आपण फक्त रिव्ह्यू नाहीये, फक्त तुम्हाला पंच जे डिसिजन देतील ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आउटफील्ड अंपायर जो तुम्हाला निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. हॅलो, प्रथमतः देवाला वंदन करूया. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय आणि राजे छत्रपती शंभूराय ह्यांना त्रिवार मानाचा मुद्रा उपस्थित क्रीडा रसिक आमचे सर्व आयोजनकर्ता असतील, मान्यवर असतील, त्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व क्रीडा स्पर्धक असतील, या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी चेंडूबाजचे युद्ध आज पूर्ण दिवसभर आपल्याला अनुभवायला मिळेल. एक दिवसीय ही स्पर्धा आयोजित क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली 40+ चषक 2024 हे पर्व आपण पाहतो. पर्वातील पहिला सामना अंतरली आणि त्यांच्या विरोधात शिरडोन संघ, हे दोन आसपासचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. टॉस यजमान आणि पाहुणे दोघांमध्ये ही लढत आहे. खरं तर 40+ क्रिकेटचा विचार जर केला तर एक चांगली संकल्पना, एक डाव आरोग्यासाठी जी संकल्पना आपण सातत्यानं पाहतोय ती कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या माध्यमातून जोपासली देखील जाते. अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतो. श्री गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी मालिकावीर जी आपण ट्रॉफी पाहतो ती श्री गोपीनाथ पुंडलिक पाटील प्रगती कलेक्शन यांच्याकडून ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देखील त्यांच्याच माध्यमातून आली आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरच्या ज्या ट्रॉफी आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आली, त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर कैलासवासी जनार्दन गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोशन हल्या पाटील यांच्याकडनं सामनावीरचे जे ट्रॉफी आहेत ते त्यांच्या माध्यमातून आले, त्यांचे देखील मनापासून आभार. त्यानंतर कैलासवासी वेदांत पप्पू पाटील यांच्या स्मरणार्थ पप्पू तुकाराम पाटील यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रोशन पाटील यांच्याकडनं आपण पाहतो जी पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचे मनापासून प्रथमतः आभार व्यक्त करू. आणि खास करून दुःख वाटतंय की ज्या वेदांतला आम्ही नेक्स्ट मध्ये खेळताना पाहिलं होतं आज तो आपल्यामध्ये नाहीये. ही बातमी कळल्यानंतर निश्चित हृदय द्रवलं खरं तर, परंतु आज त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही थोडी प्रार्थना करू आपण आणि या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर या मॅचच्या दिशेनं 5 षटकांची लढत असेल. 2 पॉवर प्लेची षटकं कंपल्सरी चेसिंग. पहिल्या मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला तर निकाल जो असेल तो कायम असेल, परंतु चेंडू नवीन देण्यात येईल. त्यानंतर पुढील मॅच साठी आपल्याकडे जुने चेंडू उपलब्ध होतील. त्यानंतर आपण कधी जुना चेंडू द्यायचा याची सूचना जरूर देणार आहोत. परंतु तुर्तास ह्या मॅच साठी तर कंपल्सरी नवीन चेंडू असेल याची मात्र नोंद दोन्ही टीम्सने घ्यायची आहे. यजमान आणि पाहुण्यांमध्ये लढाई आपण पाहतो. टीम अंतरली आणि विरोधात शिरडोन. नाणेफेकीचा कॉल झाला आणि नाणेफेकी जिंकली होती अंतरली संघाने. प्रथमतः
क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी टीम शिर्डीला. चांगली स्पर्धा आहे. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. एक लोकोत्तर वाहिनी आहे. घर बसल्या आपण ही स्पर्धा सहज एन्जॉय करू शकता. सुजित पवार असतील, विशाल पवार असतील, त्यांची टीम आहे, त्यांच्या माध्यमातून आपण हे कार्य पाहतो. ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे आणि या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा घरबसल्या आपल्याला पाहायला मिळू शकते. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहेत, आमच्या समवेत या स्पर्धेशी निगडीत आहेत, जोडले गेले आहेत, त्यांचं देखील ह्या सकाळच्या सत्रामध्ये करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही पंच देखील सुसज्ज आहेत. शरद पाटील मॅन फ्रॉम नागाव आणि साथीने जितू जोशी मॅन फ्रॉम डोंबिवली असे दोन पंच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विलास पाटील आणि रामनाथ म्हात्रे आणि विलास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत असेल. तर पहिले षटक हाताळण्यासाठी अंतर्ली संघाकडून गोलंदाज पिंटू आपल्याला पाहायला मिळतात. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती सातत्यानं सराव करतात, परंतु आज इलेक्शन मध्ये या सामन्याचा किती प्रेशर आहे त्यांच्यावरती. यस, पिंटू परछा नावाने ते प्रसिद्ध आहेत. क्रिकेट खरं तर त्यांच्या नसानसात आहे आणि सातत्यानं क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतो. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल लेफ्ट नाही, गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन पिंटू सज्ज होतोय. समोर फलंदाज विलास पाटील. पॉवरप्लेचा प्रतिबंध आपण पाहतो. फक्त 2 क्षेत्ररक्षक पेटर सर्कलच्या बाहेर आणि ते दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला ऑन साईडला पाहायला मिळतात. पहिला चेंडू रॅटम ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू इथे डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न दूरवर्ती क्षेत्ररक्षक येतात, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती मात्र आगास दमदार ह्या ठिकाणी जरूर झाला. इशारा होतोय त्या ठिकाणी चौकारात. यस, पंच देखील दर्शवतात की हा चेंडू सीमा पार गेला आणि पहिल्याच बॉलवरती मात्र आगाज शिर्डोन संघाकडनं खूप दमदार झालाय. 4 या आकड्यानं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट खुले केले होते विलास पाटील यांनी. यस, सूर्यप्रकाश पडतोय. सूर्याची किरण परावर्तित होत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकाराने मात्र ह्या स्पर्धेची सुरुवात केली आहे. सर्वोत्तम खेळाडू आहे. खरं तर आपण जर विचार केला तर टीम शिर्डोनचा जेव्हा जेव्हा नावोल्लेख आपण करतो तेव्हा तेव्हा हा खेळाडू अगदी अग्रणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने त्याच्या बॅटमध्ये धावा बरसताना पाहायला मिळतात. 4 धावेने सुरुवात. त्यानंतर प्रयत्न पिंटू यांचा देखील चांगला पाहायला मिळतो. बॅटल चांगलं रंगलंय, कारण की एका बाजूने स्ट्राईक गोलंदाज म्हणून आज भूमिका पार करताना आपण पिंटू यांना पाहतोय आणि त्याच्यासमोर तितकाच आक्रमक शैलीचा फलंदाज आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर डॉट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये हे द्वंद्व आपण पाहतोय. शिर्डोन आणि अंतर्लीमध्ये अपील जरूर केली होती, परंतु पंच दर्शवतात की लेगस्टिकच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि लेग बॅटच्या स्वरूपामध्ये यस, एक धाव इथे एकवटली जाईल. तर गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. गणेशजी दातीलकर यांच्या माध्यमातून 3 विकेट जर गोलंदाजांना प्राप्त केले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 40+ क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा संघ इलेक्शन मध्ये उतरतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी अगदी बक्षिसांची खैरात केली जाते. चांगला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहू शकाल. एक धाव कंप्लीट केली जाते. खरं तर हा क्रिकेटचा खेळ सातत्यानं हे खेळाडू खेळत असतात आणि त्याच्यातनं नकळत आरोग्य जोपासलं जातं, कारण की क्रिकेट खेळत असताना बरीचशी हालचाल, बरीचशी धावपळ आपली होत असते. वास्तविक जर आपण पाहिलं तर 40+ झाल्यानंतर बहुधा नागरिक घरात बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. जास्त करून आराम ते करत असतात, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे की इथे प्रत्येक जण अगदी आवडीनं मैदानाच्या दिशेने येत असतो आणि खेळ करत असतो आणि नकळत ह्या हालचाली होताना आपण पाहतोय. इथे चेंडू जरूर हवेमध्ये होता, पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल कठीण होता. अगदी दूरवरून धावून यायचं होतं. त्यानंतर
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आता मात्र त्यांच्यासाठी हा सोपा झेल होता आणि या झेलला मात्र खेळ संपला. तो विलास पाटील यांचा बिग विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. निश्चितच पहिला धक्का लागलाय तो शिवडन संघाला विलास पाटील यांच्या स्वरूपात. एका षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि एका षटकाखेरीज 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्याच बॉलवरती 4 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर काय कमबॅक राहिला पिंटू पारशा यांचा आणि हा कमबॅक महत्वाचा होता. टीम अंतरीच्या बाजूने जर आपण विचार केला तर महत्वपूर्ण सफलता देखील त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली आणि खास करून धावसंख्येवरती त्यानंतर अंकुश जोरूर लावलं. एका षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं जे प्रतिबंध होतं इव्हन मध्ये जर प्रयत्न चांगला केला होता टीम श्रीडन, परंतु अंततः निमणीनं शेवटच्या बॉलवर का होईना बाजी मारली ती पिंटूनं आणि एक मोठा धक्का विपक्षीय संघाला दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सुभाष दाखल होत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रेग्युलर जेव्हा ते खेळत होते तेव्हा एक काल त्यांनी जरूर गाजवला, परंतु आज 40+ माध्यमातून देखील इन ऍक्शन मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल. पिंटूचं दुसरं षटक, गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक आपल्यासाठी गोलंदाज मोहन आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर नेक्स्ट मॅच घेसर आणि विरोधात हेदूतने विकेट हॅट्रिक साठी गोटीरामजी मोहन यांच्यासाठी हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं विकेट हॅट्रिक साठी आणि एका बाजूने जे 1000 रुपयाचं कॅश प्राइस ते कंटिन्यू पहिल्याच बॉलवरती मात्र तडाखा पाहायला मिळतं आणि या स्पर्धेतील पहिला षटकार फलंदाज रामनाथ म्हात्रे यांच्या बॅटमधनं. काय लाजवाब षटकार ठोकलाय. अजून देखील आपल्या बाहूंमध्ये किती ताकद आहे आणि किती क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवून देणारा हा फटका होता. कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी माणूस बाळगलं होतं की किमान 12-15 धावा यायला हव्यात ते घडलं नाही, परंतु त्याची भरपाई या दुसऱ्या षटकामध्ये आम्ही करू हे दाखवून देत असताना पहिल्याच बॉलला टार्गेट केलं आणि पाठवलं बॉलला अगदी कॉर्नरच्या डोक्यावर सीमारेषा पार. दर्जेदार षटकार आणि 6च्या माध्यमातून धावसंख्येला वेग येतो. धावसंख्या दुहेरी अंकात 14 या खेळावरती 1 गडी बाद 14 अशी स्थिती फलंदाजी करत असताना शिरडोन संघाची. लोअर फुलटा चेंडू होता, परंतु एका टप्प्यावरती खेळणं पसंत केलं आणि चेंडूला पाठवलं वन्स अगेन. आता मात्र लांबच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा षटकार. हा फलंदाजी चालू अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नेहमी रेग्युलर क्रिकेट पाहतो तेव्हा आपल्याला सलग षटकार चौकार पाहायला मिळतात, परंतु 40+ माध्यमातून देखील ते दमखम दाखवताना आपण रामनाथ म्हात्रे यांना पाहतोय. कारण की सध्याच्या घडीला आपण नेहमी म्हणतो की फलंदाजांचा काळ आलाय आणि फलंदाजांना पोषक असं वातावरण सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय. कारण की वाढती आधुनिकता आणि त्यामध्ये होणारे बदल याचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जे बॉल पाहायचो MRI बॉल सहसा षटकार आपल्याला पाहायला मिळत नसायचे, परंतु आता बॉलमध्ये झालेला बदल, त्यानंतर चांगल्या आलेल्या बॅट्स असतील, त्यानंतर खेळपट्टी आपण पाहतो, सराव, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करता आता सध्याच्या घडीला अगदी आपल्याला फलंदाज हवी होताना पाहायला मिळतात सर्रास आणि ते सलग 2 षटकार टोकत आता धावसंख्या वेगाने पुढे नेण्याचं काम रामनाथांनी केलं आणि तब्बल धावसंख्या दाखवतावरती 1 गडी बाद 20 अशी पाहायला मिळते. काहीसा काळमंत्र पप्पू यांच्या मार्फत देण्याचं काम झालंय, परंतु तो काळमंत्र कितपत काम येईल तो गोलंदाज मोहन यांच्या. एका बाजूने विकेट हॅट्रिक साठी त्यांना पारितोषिक जरूर लागलंय, परंतु आता विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आता उद्भवला गेला आहे. गोलंदाज आता मात्र एंड चेंज करतायत. खरं तर आता सुरुवातीला पंचांच्या उजव्या बाजूने त्यांनी प्रयत्न केला होता, आता पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळतील. दिशा खरं तर चेंज करण्यात आली आहे. इथे देखील फटका लाजवाब आहे. अफलातून टायमिंग साधलं आणि सलगचा हा 3रा षटकार. हा जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सलग 3 चेंडू आणि 3 षटकार टोकण्याचा कारनामा या स्पर्धेत प्रथमता करत असताना आणि प्रथमता हा बहुमान प्राप्त केला तो रामनाथ म्हात्रे. कौतुक नक्कीच झालं पाहिजे. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि त्या 4 चेंडूमध्ये 19 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी देताना आपण रामनाथ म्हात्रे यांना पाहतोय.
षटकात आल्या होत्या त्या फक्त 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाला टार्गेट करण्यात आलं आहे. इथे मात्र अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. ह्या लाईनची आवश्यकता आहे. खरं तर रक्षात्मक लाईन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण म्हणतो की ती व्हाईट यॉर्कर असेल त्यानंतर फलंदाजापासून चेंडू दूर ठेवणं असेल, गुड लेंथ असेल किंवा यॉर्क लेंथ असेल, या चेंडूंचा वापर गोलंदाजाला करावा लागतो आणि तो प्रयत्न जरूर मोहन यांना करावा लागेल. इथे देखील प्रहार केला. आता मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरकता आता झेल घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न सफल झाला नाहीये आणि नशिबाची साथ मी म्हणेन रामनाथ यांना लाभली आहे. असं म्हणतात की नसीब भी बहादुरों का साथ देत आहे आणि तसंच काही घडलं. 2 धावा देखील इथे पूर्ण होत आहेत. एकतर जीवनदान प्राप्त झाला आणि त्यातली त्यात 2 धावा देखील शेडोल संघाला प्राप्त झाल्यात आणि जमेची बाब त्यांच्यासाठी. कारण की जोपर्यंत सगळे फलंदाज मैदानात खेळ करेल तोपर्यंत अगदी मोठ्या धावसंख्येची आशा अपेक्षा त्यांचा संघ वर्तव यात शंका नाही. परंतु त्यानंतर लगेचच कॉटन बॉलच्या माध्यमातून मोहन यांनी विकेट प्राप्त केला आणि अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा यश पिंटू यांनी देखील शेवटच्या बॉलवरती यश प्राप्त केला होता आणि मोहन यांनी देखील शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केला. एकतर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिलं षटक राहिलं ते मी म्हणेन ती मंतरच्या बाजूनं परंतु त्यानंतर मोर्चा सांभाळला रामनाथ म्हात्रेनं. दुसऱ्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग झाली आणि एकंदर 2 षटकानंतर धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 28 धावा, 7 चेंडू आणि 21 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान देत माघारी परतलाय तो रामनाथ म्हात्रे. 7 चेंडू 21 धावा म्हणजे विचार केला तर तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या त्यांनी आपल्या टीमसाठी उभारली. 2 फलंदाज 4थ्या क्रमांकावरती संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नेट क्रमांक 4 वरती आता संतोष यांच्यावर विश्वास टाकला संघनायकानं. आतापर्यंत पेटूची जी 2 षटकं होती ती समाप्त झालीत. आता क्षेत्ररक्षण विखुरलेला आपण पाहू शकाल. आता मुभा असेल गोलंदाजाकडे की क्षेत्ररक्षण तो सजवू शकतो. 5 क्षेत्ररक्षक तो रिंगणाच्या बाहेर अर्थात पेटवट सर्कलच्या बाहेर तो लावू शकतो. अतिशय सुरेख अशी ही स्पर्धा आपण पाहतो. सातत्याने ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं आणि ह्या वर्षी देखील. परंतु ह्या वर्षी 1 दिवसामध्ये ही स्पर्धा कंप्लीट करण्यात येणार आहे आणि खास करून ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा ही स्पर्धा भरवली जाते तेव्हा तेव्हा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था ही आपण पाहतो. आज देखील ती व्यवस्था पुरवण्यात आली आहे. आमचे मनोज दादा आहेत त्यांच्या माध्यमातून ती जेवणाची व्यवस्था खरं तर करण्यात आली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. गतवर्षी देखील याच प्रकारे सुविधा या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती जेवणाची. एक चांगली स्पर्धा आहे. 40+ क्रिकेट म्हटलं आणि हे मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता किंवा हा एरिया पाहता इथे आसपास जवळ आणखीन काही नाश्त्याची देखील व्यवस्था नाही ते पाहता जेवणाची व्यवस्था स्पर्धक आयोजकांच्या माध्यमातून असणं यांच्या स्पर्धकांसाठी महत्वाची बाब आहे. 5 षटकांची लढत आहे. 2 षटकं आतापर्यंत कंप्लीट झाले आणि 28 धावा पत्रकावरती. थोडीशी घाई करायची आहे. 1 दिवसीय ही स्पर्धा आहे. आपल्याला आज मेगा फायनल देखील कंप्लीट एकाच दिवसात आपल्याला सामने कंप्लीट करून बक्षीस समारंभ 16 पूर्ण करायचा आहे आणि दिवस छोटा आहे ते पाहता फारसा वेळ आपण प्रत्येक सत्रासाठी घेऊ नका ही एक नम्र सूचना आमच्या आयोजकांच्या वतीनं. वन्स अगेन पिंटू सज्ज होतात. पहिला चेंडू प्रहार केला. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडू पर्यंत येतील आणि झेल कंप्लीट केला. सूर्यकांत पाटील त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं हा झेल पूर्ण झाला. सूर्यदादा या नावाने त्यांची ओळख आपण पाहतो आणि एक चांगला झेल आणि झेल मात्र डाव संपलाय तो सुभाष यांचा. पहिला चेंडू ते फेस करत होते आणि 0 या आकड्यावरती ते बाद झाले. 3रा धक्का फलंदाजी करणाऱ्या टीम शिरडोनला. गणेश दाभोलकर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये जे गोलंदाजाने आहेत ते कंटिन्यू आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट आलाय. मागच्या बॉलमध्ये देखील विकेट आला होता जेव्हा पहिलं षटक कंप्लीट झालं होतं. शेवटच्या बॉलवरती विकेट आला होता. तसं पाहिलं तर सलग 2 विकेट झाले पिंटू यांचे. कदाचित आणखीन आला तर विकेट हॅट्रिक आपण पकडू शकतो का कारण की जे पारितोषिक लावण्यात आलं आहे गणेश दाभोलकर यस हॅट्रिक वरतीच आहे. यस आणखीन एक विकेट आला तर विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकतो. प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु विकेट हॅट्रिक निसटली आणि चेंडू केवळ निसटला नाही तर
रेवन यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. येस, 1000 रुपये निसटले हातातनं. म्हणजे हा झेल जर क्षेत्ररक्षकाने पूर्ण केला असता तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे पिंटू पारशांना प्राप्त झाला असता, परंतु तसं झालं नाहीये. खेळ आहे, खेळामध्ये अशा गमती जमती देखील होतात, चुका, कधी कधी चांगला खेळ, ह्या गोष्टी खेळात सातत्याने आपल्याला घडताना पाहायला मिळतात. आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता आहे आणि ती सातत्याने आपण पाहतो. चांगला चेंडू आणि बॅट चेंडूला टर्न करण्यात आलं, अगदी शॉर्ट स्क्वेअरला हा चेंडू टॅबल झाला. दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही फलंदाज आणि चित्त्याच्या सप्लाईनं त्या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. पाहिलं की क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत येत नाहीत आणि आता उभी आहे आणि ते हेरलं आणि त्यानंतर लगेचच 1चं रूपांतर 2 मध्ये या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी केले. संतोष आणि रेवन ही मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आता टीम शिरडोनची आपण पाहतो. इथे देखील चांगला झेल. यस, सूर्यकांत दादा मात्र काही चुकी करत नाही. हा दुसरा झेल, तिसरा झेल. यस, आतापर्यंत जेवढे झेल त्यांच्या दिशेने आले तेवढे झेल त्यांना मात्र पूर्ण केलेत. आणि या झेलनं डाव संपला. तो रेवन यांचा देखील प्रयत्न चांगला होता. एक चौकार आणि 2 अशा एकंदर 6 धावसंख्येचं योगदान त्यांनी दिलं आणि पुन्हा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न त्यांचा फसला आणि कॉन्फिडन्सच्या माध्यमातून त्यांना परतावं लागतं. आता नवीन फलंदाज बालकृष्ण मैदानाच्या आतमध्ये. षटकातील चेंडू 4 समाप्त होत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता विकेट आला, आणखीन जर 2 विकेट आले तर विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. आतापर्यंत जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिलं पिंटू यांचं तर 2 षटकं, दुसरे षटक त्यांचं चालू आहे, परंतु 3 विकेट एकंदरीत त्यांनी कंप्लीट केलेत या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच हेडूटने आणि त्यांच्या विरोधात घेसर. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, आपण संपर्क करायचा आहे तोपर्यंत. आणखी आता 3रे षटक मार्गस्थ आहे. फारसा वेळ घेऊ नका टीम अंतरली, ही सूचना तुमच्यासाठी देखील आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इथे बॅटची खडा लागली होती, परंतु यष्टीरक्षक अगदी क्लोज आहे. पप्पू अदायांना आपण पाहतोय आणि त्यांच्यासाठी हा झेल कठीण होता, कारण की जेव्हा यष्टीरक्षक अगदी अष्टांत लगत असतो त्यानंतर लागलेली वेज ती लवकर चेंडूची दिशा डायल्यूट होते आणि त्यानंतर तो चेंडू गॅदर करणं यष्टीरक्षकासाठी कठीण जातं. आणि तेच चित्र आपण पाहिलं. चेंडू शॉट टर्बाईन रिजनला आला, त्यानंतर डायरेक्ट हिट जोरू झाला, परंतु तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला आणि एक चिकित सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. 35 धावा, 35 लॉस ऑफ 4 विकेट. 3रे षटक प्रगतीपथावर, 4 गडी बाद 35 अशी एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. की 12च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर 50 अप देखील होऊ शकतं आणि 60चा पल्ला पार करू शकतो. अर्थातच शिरडोन संघ. चांगला चेंडू बुडामधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एका धावेवरतीच समाधान मानलंय. षटक क्रमांक 3 आता मात्र समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रति षटक 12च्या सरासरीने 36 धावा. मानिवली त्यानंतर अंतिम लढत असेल. सर्वज्ञ गणेश काळन यांचं आगमन झालं, तर विनंती आहे दादा की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे अंतरली चषक 2024 या पर्वामध्ये. जे जे प्रतिष्ठित ग्रामस्थ आपल्या संघाला सहकार्य किंवा समर्थन करण्यासाठी आले आहेत त्या
मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आतापर्यंत 3 षटकं कंप्लीट झाले. 4 गडी बाद 36 धावा दाखल निर्धारित अजूनही 2 षटकं कंप्लीट होणं बाकी आहे. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज चंद्रकांत 4थ्या षटकासाठी मात्र त्यांच्यावरती भरोसा टाकला आहे टीम अंतर्लीनं. आतापर्यंत 3 षटकं आपण पहिली 2 षटकं पिंटू पारचा यांच्या माध्यमातून तर 1 षटक मोहन यांच्याकडून आपण पाहिलं. पहिला चेंडू इनरेस लागली आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला बिहाइंड द विकेट. अगदी यष्टांच्या मागे आपण पाहतो स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत धावून जातील तोपर्यंत पुरेसा अवधी होता. 1 धाव कंप्लीट या ठिकाणी करण्यात आली आहे. सिंगल डबल खराब चेंडूवरती चौकार षटकार असं करत असताना एक चांगली टोटल आतापर्यंत टीम शिरोडनं उभारली आहे. परंतु जी सुरुवात त्यांनी प्राप्त केली, जी लय त्यांनी प्राप्त केली त्यामध्ये सातत्य राखलं जाईल का, तशा प्रकारचा फिनिश टच या ठिकाणी कोणता फलंदाज देईल याकडे लक्ष जरूर पंतकडनं व्हाईट बॉलची खून आपण पाहतोय. एका बाजूनं अपील थोडीशी केली होती पप्पू दादा यांनी, कदाचित पंतवरती दडपण निर्माण करण्याचं काम केलं होतं. चेंडू जेव्हा व्हाईट लाईनच्या बाहेर असतो तेव्हा हा प्रयत्न सर्रास यष्टीरक्षक करताना पाहायला मिळतात. क्रिकेटमधील काहीशा रणनीती आहेत जेणेकरून पंतचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जावा. इथे देखील फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड अगदी स्क्रीनच्या समोर हा चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न देखील केला परंतु प्रयत्नांना यश नाही. त्यांना बीट करून चेंडूने गाठली सीमारेषा आणि मिळतात त्या धावा 4 टीम शिरोडोनला. बाळकृष्ण यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण नेहमी पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये सर्रास आपल्याला 6-7 फलंदाज अगदी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात आणि तेच चित्र आपण पाहू शकाल टीम शिरोडोनकडनं. आघाडीचे फलंदाज जरी बाद झाले असले तरी देखील धावसंख्येचा वेग त्यांना कायम राखायचा आहे. अगदी अर्ध्या बॅटनं चेंडूला बेलकावून दिलाय तो आउट कॉर्नरच्या दिशेनं आणि पंतांकडनं इशारा होता आणखी एक चौकार. एका टप्प्यावरती चेंडूला सीमारेषा पार पाठवलं आणि सलगचा हा दुसरा चौकार तो बाळकृष्ण यांच्या बॅटमधून. 46 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदर सलग 3 षटकार आपण पाहिलेत आणि आता सलग 2 चौकार पाहायला मिळतात. तिसरा येईल का याकडे तमाम आमच्या चाहत्यांच्या नजरा खेळल्यात. खरं तर खेळपट्टीवरती चांगली खेळपट्टी आहे आणि सुंदर आउटफील्ड देखील आपण पाहतो. ह्या क्रीडांगणाचं हे वैशिष्ट्य आहे. भरपूर मेहनत या क्रीडांगणासाठी घेतली आणि गतवर्षीच आम्ही सांगितलं होतं की हे क्रीडांगण बनवताना भरपूर सारा परिश्रम अंतर्ली वासियांना करायला लागला. त्यानंतर एक चांगलं क्रीडांगण आपल्या सर्वांच्या भेटीला आपण पाहतो. इथे प्रयत्न चालू आहे. चेंडू अंतिम टप्प्यामध्ये जरूर रोखला. जवळजवळ तडब्यांना चेंडू आला होता. सुरुवातीला पायाच्या साह्यानं रोखण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र सफलता प्राप्त झाली नाही. परंतु अंततः चेंडू अगदी सीमा लगत अडवण्यात आला आणि त्यानंतर धावा 2-3 कंप्लीट झाल्यात. माफ करा कारण की चपलाईनं मात्र ह्या 3 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल देखील दोघांमध्ये अतिशय चांगला आहे. चांगले क्रिकेट आतापर्यंत आपण बाळकृष्ण आणि साथीदार संतोष यांच्याकडून पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 49 वरती आता धावसंख्या पोहोचली आहे. चेंडू मात्र हवेत पाठवा फसलाय. जीवाच्या अखांतनं मात्र चेंडूपर्यंत धावण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट झाला. 3ऱ्या धावेसाठी हे प्रयत्न होता तो बाळकृष्ण यांचा, परंतु संतोष खूप पुढे निघून आले होते. वेगाने ते धावत होते. स्वतःचा बॅलन्स आवरणं त्यांच्यासाठी थोडंसं कठीण झालं आणि पापिक्रिजच्या जवळजवळ निघून 10-12 पावलं ते पुढे आले आणि तिथून फिरून आणखीन एक धाव कंप्लीट करणं त्यांच्यासाठी कठीण होती. 2 धावा मिळतात ह्या चेंडूवरती आणि 51 धावा आता स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करत असताना टीम शिरोडोन टॉस गमावला परंतु फलंदाजीमध्ये बरंच काही कमावलं असं म्हणावं लागेल. इथे फुलटॉप चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि आता देखील झेल कंप्लीट झाला आणि तब्बल 4था झेल ह्या पहिल्याच मॅच मध्ये कंप्लीट करत असताना सूर्या दादांना आपण पाहतोय. अगदी सनग्लासेस परिधान करून मैदानाच्या आतमध्ये ते उतरले होते. त्याचा कुठे खाऊन त्यांना फायदा होतो कारण की विचार केला तर सकाळचं सत्र आहे. 11 वाजून गेलेत. सूर्य अगदी आपल्या डोक्यावरती पाहायला मिळतो आणि सूर्याची किरणं सातत्याने क्रीडांगणावरती अगदी तीक्ष्णतेनं आपल्याला पसरताना पाहायला मिळतात आणि अशा मुवमेंटला
दादा देखील आहेत, रोशन दादा आहेत. भरपूर सारी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे स्पर्धेची. अगदी ती जबाबदारी ती लिहिल्या पार करताना देखील पाहायला मिळतात. कारण की बरंचसं पाठबळ नेहमीच या स्पर्धेसाठी त्यांचं राहतंय. कारण की जेव्हा स्पर्धा आपण भरवता तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात आणि त्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य, मग ते गुरुसंख्या लेखकापासून ते पाणी जेवणाची व्यवस्थेपर्यंत ह्या प्रत्येक गोष्टी आवर्जून जे पाहतात. आपण पाहत आमचे विशाल दादा असतील, त्यानंतर आमचे रोशन शेठ असतील, यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक देखील आपण पाहतोय या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आला आहे. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करू. जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती चिंतामण यांना आपण पाहतोय. यस, दाणी या नावाने त्याची ओळख. पहिल्या चेंडूवरती प्रहार झालाय, पण टुपाच्या त्या ठिकाणी आहेत, हातातून चेंडू निसटला आणि हा चेंडू निसटला आणि जीवनदान फलंदाजाला प्राप्त झालाय. पहिल्याच बॉलवरती दाणींनी संधी उपलब्ध करून दिली होती आपल्या क्षेत्ररक्षकांना, आपल्या संघाला, परंतु ती संधी साधता आली नाही. आपण म्हणतो क्षेत्र कोणतं असो, जेव्हा संधी निर्माण होते ती संधी आपल्याला पकडता आली पाहिजे, परंतु तसं घडलं नाही. चिंतामण यांच्या माध्यमातून एक चांगला चेंडू डिलिव्हर झाला होता, परंतु झेल ड्रॉप झाला आणि धावा 2 कंप्लीट झाल्यात. इथे आता मात्र पुन्हा प्रयत्न केला, आता डीपमध्ये स्कोरलेग पाहण्यात आहे, तिथे देखील झेल हातात निसटला. गोलंदाज देखील म्हणत असेल मी आणखीन काय करू, मी तर प्रयत्न चांगला करतो, संधी निर्माण करतो, परंतु त्या संध्या तुमच्या हातात न निसटतात आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र आपण धावा बहाल करतो. आता देखील धावा 2 प्राप्त होतील आणि आता धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ते 55 धावा फर्स्ट सेक्शन मध्ये बॅटिंग करत असताना टीम शिरोन आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू राऊंड विकेटनं, इथे देखील चेंडू हवेमध्ये. आता मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर इंटरेस्टेड होते, तिथे देखील झेल दिसटला. ह्या षटकाचा जर आपण पूर्णतः विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. तिन्ही चेंडूवरती झेल उडाले होते आणि तिन्ही चेंडूवरती झेल निसटले. अन्यथा 3 चेंडू 3 विकेट प्राप्त झाल्या असताना पारितोषिक देखील कमावलं असतं आमच्या चिंतामण यांनी, परंतु तसं नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल याचा अनुमान आणि याचं भवितव्य करणं खूप कठीण आहे. इथे देखील धावा 2 कंप्लीट झाल्या, 3 झेल सुटले, धावा 6 प्राप्त झाल्या. इथे मात्र आता एक डाव गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत पर्याप्त अवधी. एक धाव कंप्लीट झाली. 58 धावा, जी धावसंख्या मनाशी बाळगली होती, कारण की सुरुवातीला टॉस गमावला, त्यानंतर फलंदाजी शिरोड संघाच्या वाट्याला आली आणि त्यांनी असा माहीर बनवला होता की किमान 50+ धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवणं गरजेचं आहे. कारण की 60 धावसंख्या जर आपण बनवली तर होम ग्राउंड वरती देखील संघर्ष करायला लागू शकतो टीम अंतरलीला. हा चेंडू अगदी कॉन्क्रीट केला होता, त्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती लेफ्ट-हँडर गोलंदाजांना पाहतो जे फलंदाजापासून चेंडू दूर येण्याचं काम करतात. तसा काहीसा चेंडू चिंतामण यांच्या मार्फत आपण पाहिला आणि बऱ्याच उशिराने का होईना अड्डाच चेंडू मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. त्यामुळे हा चेंडू चांगला चेंडू होता, उडवल्या चेंडूला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आता बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये, दूरवरती क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत धावून धावा एकवटल्या जातात. किती काढले? 3 धावा इथे मात्र एकवटल्या अंतिम चेंडूवरती आणि टार्गेट सेट केलं 3च्या माध्यमातून ते 61चं आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे येणारे 30 चेंडू, येणारी 5 षटकं आणि 5 षटकामध्ये 62 धावा विजयासाठी टीम अंतरलीला स्वतःच्या होम ग्राउंडवरती बनवावं लागतील. नेक्स्ट मॅचचे घेचर आणि हे दुपे टॉससाठी लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. धावा धावपलकावरती नोंदवलं. 62चं टार्गेट आहे 30 चेंडू मध्ये. हे टार्गेट पूर्ण होईल की ह्या टार्गेटचा बचाव होईल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण करणार आहोत परिवर्तन आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकणार आहोत आमचेच जवळचे मित्र, परंतु टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये भरपूर वर्ष ज्यांना क्रिकेट समालोचक म्हणून सातत्यानं कार्य केलं आणि आज देखील अगदीने त्यांचं नाव ह्या कल्याण मुली क्रिकेटमध्ये घेतल्याचं असं आमचे बालूदादा आहेत. तर त्यांच्या दिशेने आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी बोलणार आहोत.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य ते सर्वदा. गणाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार माना समजला. जे आमचे ते निघून गेले स्वर्गीय शिवाजी शिलार राकेश मात्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहता आई गावडी 40+ क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली 40+ चषक 2024 रंगदार आपण आयोजन पाहतोय. पहिलीच मॅच यजमान विपक्ष पाहुणे अशी मॅच पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना गेसर्स आपण इथे शेड्यूल संघाने धावाकले तब्बल 61 केलं. 62चं लक्ष आहे. त्याचं ते 62चं लक्ष इथून अंतरली संघ पूर्ण करतो का पाहिजे पाहिजे तत्पूर्वी आपण नाणेफेकी देखील करणार. गेसर 40+ आणि हेडिट 40+ टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणं फार गरजेचं आहे. चला टॉस साठी या गेसरचे कॅप्टन आणि हेडिटचे कॅप्टन देखील इथे उपलब्ध आहोत. गेसरची स्पर्धा खूप चांगली चर्चित स्पर्धा राहिली. 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली आणि खूप चर्चा देखील त्या स्पर्धेची झाली. साई भोईर असतील त्यांचे तमाम आपण त्या 40+चे सर्व खेळाडू ग्रामस्थ मंडळ आपण तर निजेपडा गेसर 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. गणेश काळेंच्या शुभास मी टॉस करू. गणेश काळेंच्या शुभास ते गेसरचे कॅप्टन देखील येत आहेत. निजेपडा गेसर संघाचे संघनायक येत आहेत. जर कोणी आपल्या शेडूनच्या मान्यवर किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर या व्यासपीठावर अंतरली गावचे कोणी ग्रामस्थ आपण इथे ज्येष्ठ नागरिक असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टॉस देखील आम्ही करणार आहोत गणेश काळेंच्या शुभास ते. धावा दिला 62 धावांचं लक्ष. 12पेक्षा आपण तर सरासरी जास्ती 12.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. अंतरलीचं हे होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर ऍडव्हान्टेज असेल त्यांना. पाठीराखे भरपूर प्रमाणात आहेत. साऊथ पाहिलं तर बऱ्याचशा कॅचेस देखील सुटल्या. सलग 3 कॅचेस सुटल्या. त्याच्या आधी काही कॅचेस सुटले म्हणजे जवळजवळ विचार केला 5 ते 6 कॅचेस सुटलेत. सोडून सगळ्याची गोलंदाजी खूप चांगली आहे. खास करून सुभाष आपण तर रोहन एक म्हणजे प्रमुख गोलंदाज आहेत. त्याच्यात हे गोलंदाज कशा प्रकारे खेळपट्टीचा फायदा घेतात हे खेळपट्टीचा विचार केला. शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी. सगळा टॉस जिंकला आणि आपला डिसिजन आतापर्यंत आमच्या कळवलं पेंडिंग आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकतो यावेळेला सूर्यकांत आणि चिंतामण ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. गणपतीचं नाव 3 षटकारात 1000 रुपये गणेश दाखीलकर यांच्याकडून. बघा आज रविवार आहे, बँका बंद आहे पण ATM 24 तास फोन पे चालू असतो, गुगल पे चालू असतो. गोलंदाजी मार्फत सुभाष लोकप्रमाण गोलंदाज अंतर्निगा खोल करून स्ट्रायकरला सूर्यकांतला आपण पाहू शकता. ऑनसाईडला शॉट फाईन लेग शॉट लेग शॉट स्क्वेअर लेग मिडविकेट लेग क्षेत्रक्षण. पहिला चेंडू पूल केला यावेळेला हवेमध्ये चेंडू चालला यावेळेला डीप स्क्वेअर लेगला 1 धाव कंप्लीट केली. 2 धावा होत आहेत का पाहायचं. तिसरीचा कॉल देतोय का पाहिजे. 3चा कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं, 2ला 3 मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मला कालम देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रचंड क्रिकेटला सहकार असतं त्यांचं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व. दिवाळीचं गीत आजही बाला कालन तुम्ही दिलेली भेटवस्तू आम्ही सांभाळून ठेवली. जबरदस्त व्यक्तिमत्व. हे सातत्याने व्यक्तीने क्रिकेटसाठी सहकार्य करतो. गावात जे कार्यक्रम असतात त्यांच्याबद्दल सुभाष देताना वरती मार्ग हा चांगला चेंडू होता. शरीराच्या दिशेने आलाय. 1 धाव ते कंप्लीट केले. ते सिंह पाटीलचा इशारा होतो आम्हाला. लेग बाईटचे खून करतात आपण तो एडिट नसताना टॉस जिंकून नितीन पाटील लगेच सांगितलं आम्ही सेपरेशन करू. 1 दिवसीय स्पर्धा प्रथम पारितोषिक 20,000 द्वितीय पारितोषिक आपण दिले तर 10,000 तब्बल 30 वर्षीय स्पर्धा ब्युटिफुल ट्रॉफीज गोल्डनच्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. मला कालून देखील डान्सिंग गावांच्या माध्यम खेळायचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. डॉट चेंडूची समाप्ती होणार नाही. ते विकेट मिळाला आणि डॉट चेंडू देखील जातोय. कारण असा चेंडू ना तुम्ही फटका पुरवून ठेवू शकत नाही साईड. अशा फटकाला तुम्ही आम्हाला चेंडूला ना सन्मान देऊ फार म्हणजे मिनिस्टरला चेंडू पडला तर पीच झाला आणि नंतर गोगाऱ्या आतमध्ये आला.
होते. नवीन बॅटर ते पप्पू होते. पप्पू ज्यांच्या माध्यमातून आपण आज दोघांच्या नावाने टी शर्ट देखील या संघाला देण्यात आलेले आहेत. ते खराब शॉट सिलेक्शन मित्रांनो सुरू पहिल्या चेंडू 3 धावा कुठेतरी घाई केली. खरं एवढ्या मोठ्या मैदानावर साईज बघितलं 12ची सरासरी मोठी नाहीये. खूप चांगली गोलंदाजी खंडा काय केलं सुभाष पटेल. मगाशी मला सुभाष पटेल मी कौतुक केलं होतं. हा अतिशय चांगला गोलंदाज आहे. याही तरी लेन तरी खूप कंट्रोल आहे गोलंदाज. रक्षक विलासला आपण पाहू एक बंधुराज गोलंदाजी करतोय. दुसरा बंधुराज आपण बोलले तर गोलंदाजी करतोय. ऑफसाईडला क्षेत्रक्षण शॉट दरम्यान बॅकवर्ड पॉईंट 100% डीप पॉईंटला 100% शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता कैलासला क्षेत्रक्षण बॅटिंग केली. खूप चांगली बॅटिंग केली. खास करून रामनाथने असेल विलास जरी अपयशी ठरला असेल नंतर बालकृष्ण देखील चांगली बॅटिंग केली. रोहनच्या भागातून देखील फटका चांगले आले. थोडे पण छोटे आपण उपयुक्त धावा आलेत. सुभाष पर्यंत गोलंदाजी मार्फत अंतरली गाव होईल. सायकला पप्पू पाठ आपण बघू पप्पू जाता खेळपट्टी थांबणं फार गरजेचं आहे. हो फटका चांगला गेलेला ऑन साईडला स्क्वेअर विकेटच्या मध्ये मिळवलाय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार चौकार. फटका खूप चांगला होता गेलेला. 8 धावा धावफलकावरती खरं पप्पू या एक अतिशय चांगला क्रिकेटर अंतरली गावचा. रेग्युलर क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात आता 40+च्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची बांधणी केली. संघ उभारला. जे खेळाडू घरी बसले होते साईने मगाशी सांगितले त्या खेळाडूंना मैदान आणण्याचं काम केलं. ग्रामस्थ देखील भरपूर प्रमाणात अंतरली गावातली मला तर पहिली स्पर्धा असावी यावर्षीची. ही पहिली स्पर्धा आणि ग्रामस्थांनी या वर्षीची पहिली 2024च्या दुसऱ्या हंगामातली. अजून मला वाटतं रेग्युलरची देखील स्पर्धा होईलच. सुभाष लेफ्ट ओव्हर देखील मार्गदर्शन टाकला. पप्पूला आपण पाहू शकता. पप्पू चांगली बॅटिंग करतो. आता मिडातला क्षेत्रक्षण तैनात केले. क्षेत्रक्षण लॉंग बनला. हो चांगला चेंज बॅटच्या आतल्याकडे लागतो. चांगले क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंटला एकच धाव. चांगले क्रिकेट बघा मिळा पप्पूच्या मध्ये धावसुद्धा धावफलकावर पाहू शकतो. 9 धावा 12 पेक्षा जास्त सरासरी 12.2च्या सरासरी धावा करायच्या आहेत. आज प्रत्येक खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेलेली आहे. आमच्या आचार्याने देखील धन्यवाद देऊ. आणि आजचे अन्नदाता आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण उपलब्ध झालेले ते म्हणजे मनोज गगन पाटील रॉयल फार्म हाऊसचे ऑपरेटर. चेंडूला केला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद खूप चांगला झेल बघायला डीप स्कोअर लागला. 2 गडी बाद 9 धाव संख्या. फटका चांगला होता पण क्षेत्रक्षण तेवढंच चांगलं आहे. तर अंतरनी संघ चुका केल्या होत्या. आता शिर्डी संघ चुका करत नाहीत. नवीन बॅटर तो यायला आपण पाहू शकता. पिंटू आणि पप्पू ही जोडी आता कशा प्रकारे इथून मात्र संघ थोडासा उत्साही येतो. बॅक टू द एफसी त्याच्या टी शर्ट नाव आहे पिंटू एफसी. हल्ली खेडोपाड्यात पण आपण म्हणतो टोकन नाव भरपूर चालतात. चिंतामणी बाद झालाय. 9 या धाव संख्येत इथून आता पप्पूला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पप्पू आणि पिंटू या जोडीकडे भरपूर गुणवत्ता आहे. परंतु गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार. पहिल्या षटकाचा आपण तर समाप्ती धावसंख्या धावफलकावर पाहू शकता. 9 रोहित समीकरण येणारे आपण तर चेंडू असणार 24 धावा आवत आपण 51. बाला काला यांच्याकडून पिंटूसाठी 3 षटकासाठी 3000 रुपये म्हणजे एक षटकाला आपण 1000 रुपये पण प्राईज तुम्हाला लावली आहे तर तुम्हाला मारावं लागेल. पप्पूला आता इथून चांगला खेळ करणार. गोलंदाजी मार्फत कैलास येतो. अंतरली गाव एंड करून श्रीनाथ पाटील पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. मुख्य पंच आहेत स्क्वॉडचे पंच जितूला आपण पाहू शकता. जितू जोशी कैलास. हो चांगला चेंडू खूप चांगला चेंडू बॅकवर्ड गेलो. कटकावरती डॉट चेंडूची समाप्ती होते. अशी चेंडू तुम्हाला फ्रंट फुटर येऊनच खेळायला लागेल. साईडला वळवला चेंडू चालला गेला डीप स्कोअर लागला. एकदा कमी 2 धाव होत आहेत का पाहिजे 2 झाले आहेत. संख्या धावफलकातील दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 11 धावा आपण पाहू शकता. म्हणजे अजूनही विचार केला तर 22 चेंडू मध्ये ना तब्बल अजून 50 धावांची गरज आहे.
एडिटचे कॅप्टन आणि बिनकाळून जरा आपण आमच्याशी संपर्क साधा. बिनकाळून आणि एडिटचे कॅप्टन जरा या लवकर. बिन आणि एडिटने सिंग नाईक जरा 1 मिनिट या. दावा बोल 11. कैलास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म फोर तिकडे मार्क इंटरव्ह्यू एंड करून सगळं पप्पूला आता इथून बॅटिंग चांगली. हो फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या मध्ये मिळाला. चेंडू चांगला वाईट लॉंग आणला. एक तर जाऊन मिळते. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगले क्षेत्रक्षेत्र सोडून 40+ संघाच्या माध्यमातून पाहू शकतो. याला 12-50ची गरज आहे अजूनही. थोडस लक्ष तर दूर होत चाललंय. तर बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. अजून या शतकातील आपण विचार केलेला खूप चांगली गोलंदाजी केली कैलासने. आता ओव्हर तिकडे मारत आहे स्टॅक पिंटू. ओ जय सिंधू बघा बाहेरच्या चेंडूला छेडछाड केली होते. फुटबॉलचा अजिबात वापर होत नाही. फक्त तेच सांगत असेल कदाचित की फ्रंट फुटबॉल या तुम्हाला ड्राईव्ह सिंहात पाटीलला माहिती आहे चेंडू बाकी पण त्यांनी खात्री केली. ते चांगले आमचे ऑफिशियल गुण लगत SP पॅनलचे खूप चांगले पंच. हो चांगला चेंडू फ्री केला. बॉटमेचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चालला यावेळेला डिस्कवरला 2 धावा होतात का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तेवढीच चांगली फेकी बघायला मिळेल. संख्या धाव फलकावती बघा बॅटची मागणी केली. धावसंख्या धाव फलकावती तुम्ही पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले म्हणजे धावा येत नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर होतो. आपण पुन्हा एकदा पाहू शकतो बघायला सुभाष आलाय. स्ट्राईक केला आपण पाहू शकतो बघा. हो डान्सिंग डाऊच्या मध्ये चेंडूला गोळाला बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू चाललाय. क्षेत्र कृष्ण आहे तिथे चांगलं क्षेत्रक्षण 2 धावा होत करायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 16 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. कारण का 62चं लक्ष नितीन पाणी जरा आपण या. हा चेंडू ऑन साईडला लॉंगलेटला चेंडू वेगाने चालला. गुड शॉट. काय फटका इम्प्रूव्ह केला मी तर म्हणे बनवला फटका. चेंडू खराब होता मिनिस्टर होता सफल झाला आणि चेंडूला आपण आता पाठवून दिलं लॉंगलेट सीमाचा पार. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकतो बघा 20 धावा. अजूनही 42ची गरज आहे. थोडीशी मॅच अवघड आहे पण प्रयत्न करतात. पप्पू चांगली बॅटिंग करतात. पप्पू थांबला तेव्हा होतील धावा. 42 धावा. हो फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. फटका सूर्य गेला मिळाला. चेंडू वेगाने चाललाय. लॉंडनला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
14 चेंडू 40 समीकरण आपण जर बघितलं थोडस अवघड आहे पण मॅच संपली नाहीये 14 चेंडू 40 धावा 14 चेंडू समीकरण आपण पाहू शकता इथून अंतरले की शिरडून की अंतरले दोन्ही संघ प्रयत्न करत पप्पूचे प्रयत्न खूप जोराने चालू प्रयत्नाची पारा कष्टा करतो लेफ्ट पण सुभाष डासिंग गाऊनच्या माध्यमातून यावेळेला पडलेला चेंडू जास्त स्विंग झाला बाहेर काढला चेंडूला वापरला पण लेफ्ट मध्ये गेलं अँगल बनून गेले म्हणजे होतं पाहिलं फुटवर्सचा वापर होतोय लगेच ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलंय चांगलं इन्स्ट्रक्शन गुलाबचं बघायला मिळतं खूप चांगलं इन्स्ट्रक्शन समीकरण बदल जातात 13 चेंडू 20 सुभाष हा चेंडू फटका सरळ बॅटने खेळला यावेळेला लॉंगातला चेंडू जोपर्यंत पुढे एकच धाव आता समीकरण बदलतं येणारे 12 चेंडू ची गरज आहे पाण्याची मागणी केलेली पाणी पितळचा खेळाडू त्याच्या मैदानात पाणी पिलं जातं
चेंडू 30 समीकरण बघितलं ना तर थोडस 6 चेंडू 30 ऑन दी पेपर खूप महाग आहेत पण शक्य नाहीये. पप्पू आहे गुणवत्ता पासून भरलेले पप्पू आणि पिंटू. अंतिम षटक कोण गेलं पाहिजे आता संतोष आला वाटतं. संतोष ना येस संतोष संतोष पाटील येते गोलंदाजी मार्कवर अंतरली गावी करू स्ट्रायकरला पप्पूला आपण पाहू शकता. 6 चेंडू 30 5 षटकार. पहिला आलाय का पाहिजे पहिला आलाय वाईडिश लॉंग बॉल सीमाच्या वर आता 4 मारायचे. या आधीपासून धावा येणं पाहिजे गरजेचं होतं. 2 षटकात धावत नाही. आता आपण विचार केला तर चेंडू द्या लोक जुना पहिल्या मॅचला नवीनच आहे त्यामुळे नवीन द्यायला लागेल चेंडू. बघा मॅच बॉल मिळालाय नाही अंतरलीची लहान मुलं कुठूनच चेंडू शोधून आणतील आणि गाववाले खेळतात म्हणजे आणायचं ते साधा काम नाहीये. आमच्या बाजूला एक बघा दष्टपुष्टक छोटा मुलगा बसलाय. बाळा लक्ष दे तब्येतीकडे तर घरवाल्यांची चिंता वाढवशील. काय म्हणता हा संतोष एंड बदललाय. पुन्हा चांगला चेंडू होता या वेळेला बॅटरमध्ये निघून गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू बॅट खालीच होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. एंड बदलला वेगाने चेंडू आला. आता 4-24 चेंडू हिट केला पाठवून दिला या वेळेला बॅकवर्ड स्कोअर लागेल डीप स्कोअर लेगच्या मधून सीमाच्या बाहेर षटकार. 3 चेंडू 18 3 षटकार पाहिजेत. म्हणजे पहिल्या षटकात 2 षटकात धावायला आलेला तिथे कुठेतरी कमबॅक झालं. सूर्याजीचा विकेट गेला लवकर विकेट गेला. इतर फलंदाजाकडून पण पप्पूचा प्रयत्न खूप चालत काय बॅटिंग करतोय. 3 चेंडू 18 एकात एक्स्ट्रा चेंडू आला ना 3 मारले ते 3000 मगाची मला वाटतं 2 धावा जर जास्ती झाल्या असत्या किंवा आत्ता जो चेंडू निघून गेला असता पण जर त्यांना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. बघा आता एक सिली मिडाफला पण क्षेत्ररक्षण तैनात केलंय. कदाचित गोलंदाजीचं आपल्याला बॅटरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने पाठवून दिलाय. वन्स अगेन मिडविकेट सीमाच्या बाहेर षटकार. आता 2 चेंडू 12ची गरज आता बॅटिंग जर बॅटिंग वाढली तर पप्पूची गरज टाळावून गेले. काय बॅटिंग करतो मैदानावर. संकट समितीने आपण एक तर शक्यतो अशा प्रकारे तुटून पडाला. जिंकलात तर इतिहास हारलात तर इतिहास काही हरकत नाही. कोणी जिंको कोणी हारो पण इतिहास घडतो पप्पू. पप्पूच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज आपण वेदान नाही त्याला श्रद्धांजली. काय बॅटिंग करते लाजवाब बॅटिंग दर्जेदार बॅटिंग दमदार परफॉर्मन्स मैदानावर. धनाजी पाटील देखील थोडस चिंताग्रस्त. 4 झेल सुटले गेले तिथे 2-2 धावा गेले. आपण तिथे 3 झेले सुटले 2-2 धावा म्हणजे 6 धावा. कदाचित हा समीकरण तर सोपं असतं. आणखी गोलंदाजाने जर चूक केली तर मग गोलंदाजाला पण पारितोषिक आहे. एकाच जर एक्स्ट्रा चेंडू टाकला त्यांनी 9 बॉल टाकला तर 500 रुपये पाचशे घ्या. जे प्रेक्षक आहेत ना पैसे लावणे ते कसे पण लावतील. संतोष थोडस दबावाखाली आता गोलंदाजी करतो का पाहायचंय. हा चेंडू फार महत्वाचा आहे. संतोष पप्पू हा चांगला चेंडू होता. पप्पू पुढे गेले आणि थोडासा चेंडू खाली राहिला. कदाचित हा जागेवर खेळला सुद्धा हाही षटकार गेला. शतक होईल चेंडू 10 देखील. अंतिम चेंडू आता 1 चेंडू 12 11 होताना पाहिलं आम्ही यावर्षी एसीसी ट्रॉफीला आमचा संघ खेळत होता. जयदास काळून देखील तर त्यांचं चेंडू आणि अशा प्रकारे 12 धावेने सामना जिंकला.